मित्रांचं ऐकून SIP सुरू करता का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। 5 वर्षापूर्वी आमचे एक गुंतवणूकदार ज्यांच्या 10,000चे SIP सुरू आहे ते त्यांच्या एका मित्राला घेऊन आले। जे जुने इन्व्हेस्टर आहेत त्यांचे 10,000च्या त्यांच्या पगाराच्या मानाने खूप छान आहे, कारण त्यांचा पगार 50,000 रुपये आहे। परंतु जे ज्यांना घेऊन आले होते ते NRI होते, दुसऱ्या देशात काम करत होते, त्यांचा पगार 5 लाख रुपये होता। तर त्यांना पगाराच्या मानाने आणि सगळं बघून आम्ही 1.5 लाखाच्या SIP सांगितल्या। ते पण तयार झाले की 1.5 लाखाच्या SIP आपण करू। परंतु घरी गेल्यानंतर काय बदल झाला माहिती नाही। ते म्हणे की नाही सर, आम्हाला पण 10,000चं करायचं आहे। त्याच्या मागचं कारण असं होतं की हे जे आमचे जुने क्लायंट होते त्यांना सांगितलं की अरे एवढा मोठा कोणी SIP करता का, 10,000चं कर। परंतु त्याचं नुकसान काय झालं मित्र, आता जेव्हा ते 5 वर्षानंतर आमच्याकडे आले, त्यांचा जुना पोर्टफोलिओ 17-18% रिटर्न देतोय। त्यांना ते बघून असं खूप भरून आलं की सर 1.5 लाख केले असते तर किती झाले असते, तर 1.5 लाखाचे खूप मोठी रक्कम झाली असती। पण मी वाईटात वाईट त्यांना म्हटलं सर नुसते 12% जरी मिळाले असते तर गेल्या 5 वर्षात त्यांच्याकडे 1,22,00,000 रुपये जमा झाले असते, जे की आता फक्त 8,16,000 रुपये। तर इन्व्हेस्टमेंट करताना मित्र हो, मित्रांचं ऐकण्यापेक्षा आपला सॅलरी काय त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। अधिक माहितीसाठी नक्की फोन करा। थँक्यू। Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.